इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव, त्याचप्रमाणे पवित्र या भारत भूमीचे 4 धाम, त्याचप्रमाणे अयोध्या धाम आणि पंढरपूर धाम, विघ्नविनायक देव, कष्टभंजन देव सभेमध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादाजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त, युट्यूबच्या माध्यमातून ऐकणारे सर्व भक्तजन, सर्वांना जय श्री स्वामीनारायण. रक्षाबंधनचा पवित्र सण गेल्या 2 दिवस झाले सुरू आहे. या वर्षाची रक्षाबंधन याकरिता सर्वांना जास्त प्रिय आहे, कारण की रविवार आला दुसऱ्या दिवशी. म्हणजे 2 दिवस फॅमिली सोबत माणूस जास्त राहू शकतो. काल कमीत कमी 7 ते 8 हजार भक्त या मंदिरामध्ये दर्शनार्थी होते संध्याकाळवर. दुपारी 2 वाजता मला गेट ओपन करावं लागलं होतं. 2 वाजतापासून तर रात्रीच्या 9 वाजेपर्यंत प्रतिष्ठा उत्सवामध्ये ज्या प्रकारे लोक येत होते त्या प्रकारची गर्दी होती. कारण की घरी बहीण येते किंवा भाऊ जातो, म्हणजे मग चला कुठेतरी फिरायला जाऊ, चला कुठेतरी जेवणाला जाऊ. या 2 गोष्टी फॅमिली एकत्रित झाल्यानंतर लोक करत असतात. फिरायला जाण्यासाठी मंदिर आहे, पण जेवणाची व्यवस्था आपली बाकी आहे. तामसी खाणाऱ्यांपेक्षा सात्विक लोकांना जास्त आवडतं. जर आपल्या इथे मंदिरात जर त्या प्रकारची व्यवस्था झाली, ते मंदिर खूप जबरदस्त प्रवाहाने चालणार. त्याच्यासाठी जेवढे पण रिटायर होत आहे त्या सर्वांनी वेटरची नोकरी करणी पडेल. बनवणाऱ्याला काय म्हणतो आपण? बावर्ची, आचार्य. बावर्ची हा तिकडा मुघलांचा शब्द होता. पण जळगावच्या मुख्य देवस्थानांमध्ये आपलं हे मंदिर सत्य आहे. पुढे जन्माष्टमीचा पण मोठा उत्सव येत आहे. सुंदर ही आपली श्रावण महिन्याची कथा सुरू आहे. भगवान शिव यांचे चरित्र आपण श्रवण करीत आहोत. आज श्रावण सोमवार पण आहे, 3रा श्रावण सोमवार आज आहे. आज आपला रुद्राभिषेक पण आहे. भगवान सदाशिवांचे आज पवित्र श्रावण महिना निमित्त आणि सोमवार निमित्त चरित्र आपण विशेष श्रवण करूया. भगवान शिव जेव्हापासून सतींचा देह जळाला तेव्हापासून अति विरह वैरागी बनून भगवान शिव सर्वत्र फिरू लागले. जास्त करून स्मशानांमध्ये राहू लागले. नग्न अवस्थामध्ये सर्वत्र फिरायचे. वैराग्य झाला. जोपर्यंत पत्नी घरात होते तोपर्यंत पण बाहेर निघू शकत नसतील, जिम्मेदारी म्हणून. आणि जशा सतींचा देहत्याग झाला तसे भगवान शिव
हे सर्वत्र स्मशानांमध्ये जिथे कुठे कथा चालू असली, रामकथा कडता बरोबरच भगवान शिव त्या जागेवरती रामकथा श्रवण करण्यासाठी बसून जायचे. पृथ्वीवरती सर्वत्र फिरत फिरत एक जागी रामकथा सुरू आहे. भगवान शिव त्या रामकथेमध्ये बसले आहे आणि त्या समयी भगवान रामचंद्र भगवान सदाशिवांच्या समोर प्रगट झाले. भगवान शिव भगवान रामचंद्रांना पाहता बरोबर जागेवर उभे झाले आणि तुरंतच आलिंगन दिलं. हात जोडून भगवान शिव म्हणतात, बोला प्रभू काय आज्ञा आहे. भगवान रामचंद्र समोर हात जोडतात की हे भगवान सदाशिव, तुमची ही स्थिती माझ्याने पाहिली जात नाही. तुम्ही जर माझी एवढी कथा श्रवण केली आहे तर माझी एक विनंती पण आहे तुम्हाला, जे तुम्ही जर पालन करणार असले तर तुमच्या समोर मी एक विनंती ठेवतो. भगवान शिव म्हणतात, विनंती नाही, तुम्ही आज्ञा द्या, तुम्ही सांगाल तसं मी करणार. तेव्हा भगवान शिवनी रामचंद्रांनी सांगितलं की तुम्ही पार्वती जे आहे, जे खूप वर्षांपासून तप करत आहे, सतींनीच दुसरा जन्म धारण केलेला आहे, त्या पार्वतींसोबत तुम्ही लग्न करा. भगवान रामचंद्रांनी जसं सांगितलं पार्वतींसोबत लग्न करा, तुरंतच भगवान शिवनी होकार दिला, तुमची जशी आज्ञा. म्हणजे कथानुसार भगवान शिव पासून सर्व उत्पन्न झाले. पण जेव्हा रामकथा भगवान राम विषयी प्रेम होता तर त्या समयी त्यांची जी आज्ञा होती, भगवान रामचंद्रांनी तर सांगितलं विनंती करतो आहे, पण भगवान शिवने सांगितलं विनंती नाही, तुम्ही आज्ञा द्या. आणि तुरंतच त्याच क्षणी भगवान रामचंद्रांनी जे सांगितलं तुरंत होकार दिला. कोणत्याच प्रकारे नाही, मग आता इच्छा नाही, अजून वय नाही किंवा नोकरी नाही, असं नाही केलं. अजून काही मूड होत नाही आहे, पाहू केव्हा तरी, तुम्ही सांगितलंय मी लक्षात ठेवीन, नाही. सांगून दिला की हो तुमची जशी आज्ञा. आणि तुरंत भगवान शिव कैलास पर्वतावरती आले. हजारो वर्षांपासून फिरणारे भगवान शिव अनेक वर्षांनंतर जेव्हा कैलास पर्वतावरती आले तेव्हा तिथे राहणारे जे सर्व गण होते त्यांना अति आनंद झाला. भगवान शिव यांनी सर्वप्रथम कैलास पर्वतावरती पोहोचून आणि सप्तर्षींना बोलवलं. सप्तर्षींना बोलवून आणि सांगितलं की माझं लग्न हे पार्वतींसोबत होणार आहे, पण त्या आधी तुम्ही जाऊन आणि त्यांची परीक्षा घेऊन या. भगवान शिव परीक्षा घ्यायला जाऊ शकत नव्हते का? मग भगवान शिवनी सप्तर्षींना का पाठवलं? ज्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम असला त्या व्यक्तीमधले दोष आपल्याला दिसत नाही. तुम्हाला जर चेहऱ्याने कोणतं स्थळ आवडलं तर मग त्यात किती पण दोष असले, तिला जेवणाचं बनवता नाही येत असलं किंवा त्याला नोकरी नसली तरी पण मग ते त्याला व्यसन असले तर मग ते होऊनच जातं जर स्थळ आवडलं तर. पण जेव्हा तिसरा व्यक्ती आपले हितेच्छू जेव्हा ते पाहायला जातात तेव्हा ते सर्व रीतीची तपास काढतात आणि त्यांच्यावर असं असतं की माझ्यावर जिम्मेदारी येईल आणि जिम्मेदारी म्हणून तिसरा व्यक्ती सर्व गोष्टींना तपासतो. काही म्हणतात ना की लग्न
वेळेस आम्हाला माहित पडलं की आमची पत्नी अशी दिसत होती. त्याआधी तर पाहिलंच नव्हतं. पूर्वी तर अशा पण परंपरा होत्या की अजून उदरामध्ये असतो तेव्हाच तिलक लावून द्यायचे की तुला मुलगी झाली तर मला दे, मला मुलगा झाला त्याच्यासोबत लग्न करू, असं परस्पर पण होतं. आणि त्यावेळेस अशी एवढी समज पण नसेल बघा. आजपासून 200 वर्षापूर्वी की आपण 75 वर्षाच्या आधी जर जा तर गांधीजी आहे की यांचे लग्न 12-12, 13-13 वर्षामध्ये झाले होते. पण भारत देश आझाद झाल्यानंतर तेव्हा राजा राममोहन राय असे जे होते यांच्या समाज जागृतीकरणानंतर ही प्रथा बंद झाली. तर भगवान शिव जे होते त्यांनी एकच गोष्टीमध्ये सर्वांना सांगून दिलं की तुम्ही जाऊन आणि छळयुक्त गोष्टी करायच्या आणि शक्य होईल तेवढे माझे गुण अवगुण म्हणायचे तिच्या समोर, म्हणजे पाहू बरं तयार होते आहे का. सर्व आवडल्यानंतर कोणी जर असं सांगून दिलं की हा तर भांग पितो, भगवान शिव तर आता पितात, किंवा हा तर नग्न राहतो, मग तयार होते का ते पाहू. प्रेमाची परीक्षा करायला तुम्ही जा. सप्तर्षी भगवान शिवला वंदन करून आणि जिथे पार्वती तप करत होत्या त्या जागेवरती आले आणि सर्वप्रथम दुरूनच माता पार्वतींचं तप पाहून माता पार्वतींना वंदन केले. जवळ आले, जवळ येऊन आणि माता पार्वतींना म्हणतात, हे देवी, एवढं कठोर तप तुम्ही कोणासाठी करत आहात, कोणाची आराधना तुम्ही करत आहात आणि तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे. परीक्षा घ्यायला आपण जातो तेव्हा कोणती पण वस्तू विचारायला जातो, पण आपल्याला माहिती असतं त्या गोष्टीविषयी, पण हमेशा प्रारंभिक गोष्टीपासून सुरू करावं. इथं हा आम्हाला माहिती आहे म्हणजे मग काही गोष्टी निराळ्या पण असू शकतात, पण यांना माहिती होतं पण यांनी परीक्षा घ्यायची आहे म्हणून सर्वप्रथम पूर्ण आधीपासून विचारून घेतलं तुमची इच्छा काय आहे. पार्वती माता म्हणतात की सांगण्यात तर माझा खूप मोठा संकोच होत आहे, कारण की लोक मला मूर्ख समजतील. ज्या व्यक्तीने पण सर्वप्रथम आपण जे आज वस्तू पाहतोय ते असं जर सांगितलं असतं की मी हे तयार करणार आहे, समजून घ्या आजपासून वर्षांपूर्वी जर कोणी असं सांगितलं असतं की जर मी चंद्रावरती जाणार आहे तर त्याला लोकांनी मूर्खच समजलं असतं. पण धीरे धीरे जसं विज्ञान पुढे जातं तसा मोबाईल निघाला, बरोबर, नाही तर शक्यच नाहीये आपण समोरासमोर फेस टू फेस गोष्ट करू शकतो, कारण त्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. पण अशक्य गोष्टी माता पार्वती म्हणतात तुम्हाला मी सांगते आणि त्यासाठी मला मनामध्ये अति संकोच होत आहे. एक तर भगवान शिवची एक पत्नी अशा प्रकारे अपघात करून मृत्यू पावली होती. भगवान शिव यांचं स्वरूप तसं होतं आणि सर्वांना असं होतं की भगवान शिव सोबत कोण लग्न करणार, पण माता पार्वतींच्या मनामध्ये प्रेम आहे म्हणून तो आहे, लग्न करायची इच्छा आहे, पण दुसऱ्याला कसं सांगू हा संकोच आहे. तेव्हा माता पार्वती म्हणतात माझ्या इच्छा कशा आहेत त्या ऐका. चहत बारी पर भीत उठावा, की माझी इच्छा आहे की पाण्यावरती मला भीत बांधायची आहे, भिंत बांधायची आहे. पाण्यावरती भिंत बांधू शकता का कोणी? नाही. दुसरं सांगितलं बिनु पंख हम चलही उडावा, की मला अशी इच्छा आहे की पंखांशिवाय आकाशामध्ये उडायचं आहे. ह्या प्रकारचं माझ्या मनामध्ये इच्छा आहे की ज्या कधी पूर्ण होऊ शकणार नाही अशा अति कठीण माझ्या इच्छा आहे. हे मुनींनो तुम्ही मला विचारलं आहे म्हणून माझी जे अति कठीण इच्छा आहे ते मी तुम्हाला सांगते. माझे गुरु नारदजींच्या आज्ञेने
मी भगवान शिव यांचं अति कठोर तप करीत आहे आणि भगवान शिव यांना पती स्वरूपाने मला प्राप्त करायचे आहे. देवर्षी जे सर्वे सप्तर्षी होते ते हसू लागले. सप्तर्षी म्हणतात, तू पर्वताची कन्या आहे. पर्वत कसा असतो? जड असतो, म्हणून तुझी बुद्धी पण जड आहे. अरे नारदजीच्या सांगण्यावरून कोणाचं घर आजपर्यंत बसलाय का? नारदजी ज्यांना उपदेश देतात ते सर्व घर सोडून सोडून पळून जातात. त्यांचा संसार कधीच झाला नाही ज्यांनी नारदजींचा उपदेश ऐकला. दक्ष प्रजापतीचे 10,000 मुलं होते. नारदजीचा संग झाला तर ते बिचारे कधी घरीच पोहोचू शकले नाही. सर्व संन्यासी बनून गेले. नारदजीचा एक शिष्य होता ज्याचं नाव होतं प्रल्हाद. तो नारदजीचा ऐकायचा, तर जेणेकरून हिरण्यकशिपूचे अनेक कष्ट त्याला सहन करावे लागले. नारदजींच्या उपदेशाने कोणी सुखी होऊ शकत नाही. आणि तुम्ही ज्यांच्या तप करीत आहात, ज्यांच्यासाठी तप करीत आहात, तो शिव अति उदासीन आहे. तुम्ही लग्न केल्यानंतर तुम्हाला दुसरं काही आनंद त्यासोबत मिळणार नाही. अमंगल वस्तूंना धारण करणारा आहे. असा व्यक्ती जर कोणी असला तर कोणी लग्न करायला तयार होणार आहे? लज्जाला तर त्याने तिरांजली दिलेली आहे. आणि ज्याला नाही घर नाही दार, सर्वत्र भीक मागून जो जेवण करतो, तशा व्यक्ती सोबत तू लग्न करणार? तुला सुख मिळणार का त्यासोबत? आणि ऐकून घे, आधी पण एक कन्या होती जिचं नाव होतं सती. तिने भगवान शिव सोबत लग्न केलं होतं, पण काय झालं? तिचा त्याग करून टाकला. बिचारीने वाट पाहिली तरी पण स्वीकार केला नाही आणि तिच्या पिताच्या घरी पाठवून तिचा मृत्यू करवला. असं ते शिव आहे. माता पार्वती म्हणतात, मला पण मरावं लागलं मरून जाईल, पण मी जे नक्की केलं आहे, किती पण अमंगळ वेश धारण करणारा असो, नग्न फिरणारा असो शिव, की भीक मागणारा असो, लग्न करेल तर शिव सोबतच करेल. सप्तर्षी म्हणतात, बघ तुला पण त्याच्यासोबत भीक मागायला गल्लोगल्ली फिरावं लागणार. माता पार्वती म्हणतात, मंजूर आहे. पण सप्तर्षी म्हणतात, एवढं तप केल्यावर तुला तर यापेक्षा पण उत्तम नवरदेव मिळू शकतो. तू जर म्हणत असली तर अति सुंदर रुची सुखद सुशीला, गावही वेद जासु जस लीला. की एवढं ते तू तप केलं आहे, या तपानुसार तर सर्वांग सुंदर, ज्यांच्या गुणांचं ज्यांच्या स्वरूपाचं वर्णन वेद करतात, ऋषी मुनी करतात, असे जे सुंदर पवित्र सुखदायक असे जे भगवान विष्णू आहे, ज्यांच्यामध्ये सद्गुण आहे, आणि जे वैकुंठामध्ये अति वैभवशाली लोकमध्ये राहतात, असे जे भगवान विष्णू आहे, त्यांच्या सोबत आम्ही तुझं लग्न करवतो. माता पार्वती हसू लागल्या. माता पार्वती म्हणतात, हे सप्तर्षी, तुम्ही बराबर बोलले की तू पत्थराची मुलगी आहे, पर्वताची मुलगी आहे, तू जड आहे. हो, खरोखर मी जड आहे. ऐकून घ्या, नारदजी हे माझे गुरु आहे. नारदजींनी मला उपदेश दिला होता, म्हणून मी नारदजींच्या उपदेशाला कधीच त्याग करणार नाही. पार्वती म्हणतात की गुरूंच्या वचनावरती जो अविश्वास दाखवतो त्याला स्वप्नामध्ये पण कधी सुख प्राप्त होत नाही. आता मी मनामध्ये नक्की करून घेतलं आहे, लग्न करणार तर महादेवासोबतच करणार. भगवान विष्णू किती पण सद्गुणांचे भंडार असले, पण माझं मन हे भगवान शिव मध्ये लागलेलं आहे. म्हणून आता ते दोष असो की गुण असो, त्या दोष गुणांकडे कोण पाहतं? मला तर भगवान शिव विषयी प्रेम आहे. माता पार्वती म्हणतात, जन्म कोटि लगी लगर हमारी,
बरहु शंभू न तरहु कुवारी। राम सिया राम जय जय राम। करोडो जन्मांपर्यंत पण माझी एकच हट्ट राहणार की लग्न करणार तर भगवान शिव सोबतच करणार। करोड वेळा महादेव पण येऊन मला असं सांगून गेले की मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार, तुझ्यासोबत लग्न नाही करणार, पण तरी पण माझा शेवटपर्यंत एकच हट्ट राहणार की मी लग्न करणार तर महादेवासोबतच करणार, नाही तर मी कुवारी राहणार। अशा प्रकारे जेव्हा माता पार्वतींचे शेवटचे हे शब्द ऐकले त्यावेळेस सप्तर्षींनी हात जोडले की हे जगदंबा, तुम्ही तर साक्षात भगवान शिव यांच्या शक्ती आहात। भगवान शिव हे भगवान आहे, तुम्ही या दुनियाचे माता पिता आहात, आम्ही तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो। हे भवानी, तुमचा जय जयकार असो, लवकरच भगवान सदाशिव तुमचा स्वीकार करतील। तुमचे पिता तुम्हाला घ्यायला येतील म्हणून तुम्ही तेव्हा तुमच्या पिताकडे अवश्यपणे जा। आणि अशा प्रकारे सप्तर्षी होते ते हिमालय पर्वताकडे आले। हिमालयाला सांगितलं की तुमच्या कन्येचा जे तप होतं ते सफळ झालं आहे, तुम्ही जाऊन आणि तिच्याकडून तिला वनामधून घेऊन आणा। शृंगी तीर्थामध्ये तप करत आहे तिथून घेऊन आणा। आणि हिमालय पर्वत गेले, माता पार्वतींना शृंगी तीर्थामधून मेहलामध्ये घेऊन आले। सप्तर्षी आले भगवान शिवकडे आणि भगवान शिवला सांगितलं की तुम्ही आम्हाला परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं, आम्ही अति छळयुक्त गोष्टी करून करून सांगितलं, पण माता पार्वती यांचा अति प्रेम तुमच्या विषयी आहे, त्यांनी जो निश्चय केला आहे तो अति पक्का आहे, म्हणून त्यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही। आणि सप्तर्षी होते, माता पार्वतींचा कसा प्रेम आहे त्या प्रेमाचं वर्णन करू लागले। आणि माता पार्वतीच्या प्रेमाचं वर्णन ऐकता ऐकता भगवान शिव हे आनंद मग्न होऊन आणि समाधी भगवान शिव यांना लागून गेली। भगवान शिवची समाधी तर काही एक दिवसाची किंवा 2 दिवसाची नव्हती, हजारो वर्षांपर्यंत चालणारी ही समाधी आहे। आणि त्या समयी तारकासुर नावाचा एक असुर होता, त्या असुराने ब्रह्माजींकडे वरदान प्राप्त केलं होतं की मी अमर होऊन जाऊ। ब्रह्माजी म्हणता अमर तर मी पण नाही आहे, दुसरं मागून घे। तेव्हा तारकासुराला माहिती आहे शिवची पत्नी वारली, आता पुत्र काही होणार नाही। तारकासुराने त्यावेळेस सांगितलं होतं की भगवान शिवच्या पुत्राच्या हातूनच माझा मृत्यू हो। माहिती आहे की आता हे काही लग्न करणार नाही आहे आणि दुसरी कोण देईल, म्हणून आता काही लग्न होणार नाही। आणि म्हणून वरदान आहे ब्रह्माजींकडून, आणि म्हणून तारकासुर सर्वत्र देवतांना मारू लागला, स्वर्ग खाली करवलं, स्वर्गाचा राजा स्वतः झाला, सर्वांना त्रास देऊ लागला। सर्व देवता ते दुःखी झाले, ब्रह्माजींकडे आले। ब्रह्माजींना सांगितलं की आता हे दुःख दूर करा। ब्रह्माजी म्हणतात एकच रस्ता आहे, भगवान शिवची समाधी तुटली तर भगवान शिवचं पार्वतींसोबत लग्न होईल आणि त्यांच्या पुत्राच्या माध्यमातून तारकासुराचं मृत्यू होईल। आता भगवान शिवची समाधी तोडणार कोण? इंद्राने जिम्मेदारी घेतली की मी काहीतरी रस्ता काढतो। इंद्राला माहिती आहे की आपल्या सर्वांमध्ये प्रशंसा केल्यानंतर झाडावर कोण चढतो, त्याला बोलवूया, त्याला देऊया एका। इंद्राने कामदेवांना बोलवलं, कामदेवांची खूप प्रशंसा केली, स्वागत करत करत स्वतःच्या अर्ध्या सिंहासनावरती बसवलं। आता त्रिलोकीचा राजा इंद्र त्यांच्या सिंहासनावर बसवलं म्हणजे कामदेवाला झाला केवढं माझं मान आहे। इंद्र म्हणतात मित्रा बघ, आज मला अति मोठं संकट आलं आहे आणि ह्या दुनियामध्ये
माझे संकट दूर करण्याची क्षमता फक्त तुझ्यामध्ये आहे. तुझ्याशिवाय माझे संकट कोणीच दूर करू शकत नाही. जेव्हा जेव्हा मला संकट येतं तेव्हा तेव्हा मी तुला याद करतो. तू माझा पक्का मित्र आहे. दाताची परीक्षा ज्याप्रमाणे दुष्काळामध्ये होते, शूरवीरची परीक्षा युद्धभूमीमध्ये होते, त्याचप्रमाणे मित्राची परीक्षा ही आपत्काळामध्ये संकट समयी होत असते. तू माझा पक्का मित्र आहे. कामदेवाला खूप लवलं. कामदेव म्हणतात, हे इंद्र, माझा तू पण प्रिय मित्र आहे. कधी पण तुला काही संकट आलं तर मला सांग, मी तुझं संकट दूर करणार. इंद्र म्हणतात, संकट आहे. कामदेव म्हणतात, दिलं तुला वचन, तू सांगशील ते संकट तुझं दूर करणार. इंद्र म्हणतात की भगवान शिव यांची समाधी तोडायची आहे. भगवान शिवची समाधी तुटली तर पुन्हा स्वर्ग आपल्याला भेटणार. समाज कल्याणासाठी भगवान शिवची समाधी तोड. कामदेवांना पण माहितीये भगवान शिवची समाधी तुटल्यावर काय होणार, पण समाज कल्याणासाठी होकार दिला. घरी गेले कामदेव. रतींनी सांगितलं की बघा बरं, तुम्ही मृत्यूकडे जात आहात. कामदेव म्हणतात, हजारोंचं कल्याण होणार असलं तर एकाची बली द्यायला हरकत नाही. आणि कामदेव स्वतःचे अनेक प्रकारांचे अस्त्र शस्त्र घेऊन, सर्व ऋतूंना घेऊन, अप्सरांना घेऊन आणि जेव्हा निघाले, जेव्हा पृथ्वीवरती येऊन कामदेवांनी स्वतःचा पहिला चरण पृथ्वीवरती ठेवलं, त्याचबरोबर वेदाधिक जेवढ्या पण मर्यादा होत्या त्या सर्व मर्यादा तुटून गेल्या. चराचर जगत मध्ये जेवढ्या मर्यादा होत्या सर्व तुटल्या. वेल होते ते झाडांना विटावू लागले. नदी होत्या त्या जोरात धावत समुद्राकडे पडू लागल्या. पशु पक्षी दिवस रात्र न पाहता मैथुन करू लागले. जे योगी जन होते त्यांच्या हृदयामध्ये पण काम उत्पन्न झाला. ज्या स्त्रिया होत्या ते पुरुषाकडे पाहू लागल्या आणि पुरुष होते ते स्त्रियांकडे पाहू लागले. अशा प्रकारे कामदेवांचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवरती पसरला. पण जेव्हा भगवान शिव जिथे समाधीला लागले होते त्या जागेवरती आले आणि भगवान सदाशिवांचं रूप पाहिलं, रूप पाहता बरोबरच संपूर्ण स्वतःचा प्रभाव हा नष्ट झाला. सर्व शांत झाले आणि त्यावेळेस भगवान शिव जिथे समाधीस्थ आहे त्याच्या चौघही बाजूला कामदेवांनी स्वतःचा प्रभाव पसरवला. जेवढा पण स्वतःची कडे शक्त्या होत्या त्या सर्व पसरवल्या. सर्वत्र वसंत ऋतू पसरवला आहे. आजूबाजूला जेवढे झाड होते त्या सर्व झाडांवरती सुगंधित पुष्प उगले. वन उपवन अति सुंदर झाले. शीतळ मंद सुगंधित वारा वाहू लागला. सरोवरांमध्ये कमळ खिल्ले, भ्रमर गान करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. मृत पावलेल्या शरीरामध्ये पण प्राण वापस येतील अशा प्रकारे कामदेवाचा प्रभाव पसरला. पण भगवान शिवला काहीच झालं नाही. कामदेव शेवटी थकून गेले. सर्व ज्या अप्सरा होत्या सर्वांना वापस पाठवलं आणि भगवान शिव जिथे समाधीस्थ होते त्यांच्या समोर एक आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडावरती भगवान शिव जाऊन कामदेव जाऊन आणि तिथे लपून गेले. धनुष्य घेतला हाती, बाण होते. भगवान शिवच्या छातीवरती नियम घेतला आणि तिथून धनुष्यावरती बाण चढवला आणि सोडला. तो भगवान शिवच्या छातीवरती जाऊन तो बाण लागला आणि भगवान शिवला त्या बाणाचा स्पर्श होता बरोबरच भगवान शिव यांची समाधी तुटली. कृत्य येतोच ना, आपण झोपला असतो बराबर रात्री 12-1 वाजता, कारण शिवाय काय करताय असं म्हणण्यासाठी पण कोणी जर फोन केला, आपण झोप मध्ये असताना कसं वाटतं? प्रिय वाटतं की शत्रू वाटतं? कामाशिवाय कधीच फोन येत नसला आणि बराबर दुपारी 2 वाजता त्याचा फोन आला
बरोबर. ज्या टायमाला तुम्ही थोडेसे आडे पडले असले, कसं वाटतं? तर भगवान शिव तर भगवंताचं ध्यान करत होते. ध्यानामध्ये भंग कोणी टाकला? डोळे खोलले, कोणीच दिसत नाहीये, डोळे लाल आहे. चौघही बाजूला पाहिलं, समोर आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडावरती निळं धोतर दिसलं. विचार केला की नक्की या झाडामध्ये लपलेला कामदेव आहे, ज्यांनी माझी समाधी तोडली. आणि त्याच समयी क्रोधित झालेल्या भगवान शिव यांचा तिसरा डोळा उघडला, आणि जसा तिसरा डोळा उघडला त्यातून आग निघाली आणि अग्नीने झाडासहित कामदेवाला राख बनवून टाकलं. तिथल्या तिथे कामदेव जडून भस्म झाले. सर्व देवता धावत आले, रती धावत आल्या, रडू लागल्या. देवतांनी येऊन भगवान शिव यांची स्तुती केली. धीरे धीरे भगवान शिव शांत झाले. रती जोर जोरात रडत आहे की जगत कल्याणासाठी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता माझ्या पतींनी तुमची समाधी तोडली, त्यांना क्षमा करा, त्यांना जिवंत करा. भगवान शिव म्हणतात जिवंत तर काही होणार नाही, पण मी वरदान देतो की शरीराशिवाय तुमचे पती कामदेव सर्वांच्या हृदयामध्ये निवास करून राहतील. एक वचन असं पण देतो की द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण अवतारा वेळेस हे तुमचे जे पती आहे हे पुन्हा भगवान श्रीकृष्ण यांचे पुत्र बनून प्रगट होतील. म्हणून तुम्ही आता द्वापर युगापर्यंत वाट पहा. आणि अशा प्रकारे वरदान दिलं. भगवान शिव जागृत झाले, देवतांच्या स्तुतीने शांत झाले. तेव्हा ब्रह्माजी आले. ब्रह्माजींनी सांगितलं की हे भगवान सदाशिव, तारकासुराचा त्रास वाढत आहे आणि आम्हाला पण अशी इच्छा आहे की आता तुम्ही लग्न करावं, आमच्या या डोळ्यांनी तुमचं लग्न आम्हाला पाहायचं आहे. तेव्हा भगवान शिवची वारंवार स्तुती केल्याने भगवान शिव यांना भगवान रामचंद्रांचे वचन याद आले आणि दिलेली आज्ञा आठवता बरोबरच भगवान शिवनी होकार दिला. जसा होकार दिला देवता आनंदित झाले आणि दुंदुभींचा नगाऱ्यांचा नाद करू लागले, पुष्पांची वर्षा करू लागले आणि जय जयकार करू लागले. अशा प्रकारे भगवान शिव यांनी दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. पुढे भगवान शिव यांच्या लग्नाची तयारी आणि भगवान शिव यांचं लग्न ही कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. आपल्याला आता तिथे ब्राह्मण देवता येतील, तिथे पूजा आहे, पूजेची तयारी अजून बाकी आहे. तर 8:30 वाजताची तिथे पूजा सुरू करायची आहे. श्रीपती श्रीधरम सर्वदेवीश्वरम भक्तिधर्मपदं वासुदेवं माधवं केशवं कामदं कारणं श्री स्वामीनारायणं नीलकंठं वन्दे. सहजानंद स्वामी महाराज की जय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं 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 पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्.
सिद्धेश्वर महादेव की जय। ओ नमः पार्वती पतये हर हर महादेव।